हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, आज आपण खूपच वेगळ्या, खूपच महत्त्वाच्या, तुमच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कितीही चांगलं डाएट केलं तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही. तुम्ही खूप सारी जिम केली, अक्षरशः घाम जरी गाळला तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही, जर तुम्ही तुमच्या आहारातून हे 3 पदार्थ वर्ज्य केले नाहीत तर. हो मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं वजन वाढीचं खरं कारण. कित्येक लोक माझ्याकडे येतात की मॅडम, आम्ही डाएट करतो तरी देखील वजन कमी होत नाहीये, आम्ही रोज वॉकिंग करत असतो, अक्षरशः घाम गाळत असतो तरी देखील आमचं वजन कमी होत नाहीये. तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक कटू सत्य. ते म्हणजे हे 3 पदार्थ जे तुम्ही घेत आहात आणि म्हणूनच तुमचं वजन हे किलोने वाढत आहे. तर मंडळी, हे 3 पदार्थ वेट गेन विलन आहेत. अगदी बरोबर ऐकलं. आणि जर तुम्ही फक्त तुमच्या आहारातून हे 3 पदार्थ अक्षरशः 30 दिवस फक्त वर्ज्य केले तर अवघ्या एका महिन्यामध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे, तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवणार आहे. आणि मी तुम्हाला सांगते, मग तुम्हाला बाकी काहीही वेगळं करण्याची गरज नाही. कित्येक लोक माझ्याकडे येत असतात, मॅडम आम्हाला डाएट करायला जमत नाही. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मॅडम आम्हाला जिमला जायला जमत नाही. काही प्रॉब्लेम नाही. पण फक्त हे 3 पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारातून वर्ज्य केले तर तुमची पोटाची चरबी देखील लोण्यासारखी विरघळताना तुम्हाला दिसणार आहे. तर मंडळी, मी स्वतः देखील माझं 30 किलो वजन जेव्हा 2 वेळा कमी केलं तेव्हा मी सुरुवातीलाच ठरवलं होतं की आता मला माझं वजन कमी करायचं, सो मला माझ्या आहारातून हे पदार्थ वर्ज्य करायला लागणार आहेत. सो माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये देखील मी माझं 30 किलो वजन कमी केलं. मी 53 होते, त्यावर मी 83 वरती गेलते. पण अवघ्या काही महिन्यांमध्येच मी परत 53 किलो झाले होते आणि सेकंड टाइम देखील मी तेच केलं होतं. तर मंडळी, मी तुम्हाला अवघ्या 30 दिवसांचं चॅलेंज देते. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 1 महिन्यानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, नाही औषध, नाही व्यायाम, नाही डाएट, तर फक्त ह्या गोष्टी फॉलो करा. हे 3 पदार्थ वर्ज्य करा जे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत. तर मंडळी, हे वाढलेलं वजन, ही सुटलेली पोटाची चरबी फक्त शरीरावर परिणाम नाही करत, आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असते. आणि मग आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतो. PCOD असो, PCOS असो, डायबेटीस असो, BP, थायरॉइड असो, अगणित आजार असे असतात की जे फक्त वजन वाढल्यामुळे होत असतात. पण जेव्हा आपलं वजन कमी होतं तेव्हाच हे आजार देखील हळूहळू कमी व्हायला लागतात. सो हे वजन आपल्याला का कमी करायचे, ही अनावश्यक चरबी का कमी करायची? चांगलं दिसण्यासाठी? तर अजिबात नाही. आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी, आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी हे वजन कमी करणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओ शेअर केले, डाएट प्लॅन शेअर केले, वेगवेगळ्या रेमेडीज शेअर केल्या, तसेच होम वर्कआउटचे व्हिडिओज देखील शेअर केले आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले डाएट प्लॅन फॉलो करून, तसेच आपले होम वर्कआउट करून, आपले डिटॉक्स ड्रिंक घेऊन कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमचे मेसेजेस मी पाहत असते, तुमच्या कमेंट्स मी देखील पाहत असते. नंतर परत मला कमेंट येत असतात की मॅडम, आता डाएट फॉलो होत नाहीये, मला व्यायाम करायला जमत नाहीये. म्हणूनच हा प्रभावी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हे जरी सगळं काही करायला जमत नसेल तर फक्त तुमच्या रोजच्या आहारातून हे पदार्थ तुम्हाला काढून टाकायचे आहेत आणि तुमच्या शरीरामध्ये होणारा बदल, तुमच्या वजनामध्ये होणारा बदल मला इकडेच सांगायचा आहे. तर मंडळी, सगळ्यात पहिला पदार्थ जो तुम्हाला तुमच्या आहारातून काढून टाकायचा, वर्ज्य करायचा आहे, ते म्हणजे साखर आणि गोड पदार्थ, म्हणजेच इन्शुलिन. आपण चहा घेतो त्यात साखर टाकतो, बिस्किट असो, मिठाई असो, आत्ता तर हल्ली भाज्या जरी बनवायला लागल्या तरी चिमूटभर त्याच्यामध्ये साखर टाकली जाते, पोहे केले चिमूटभर साखर टाकली जाते. तर तुमच्या आहारातून साखर आणि गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा. म्हणजेच आपण जेव्हा हे गोड खात असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन हे जे हार्मोन्स असतात ते झपाट्याने वाढायला लागत असतात. साखरेमुळेच आपल्या शरीरामध्ये चरबीही साठून राहत असते. इन्शुलिनचं महत्त्वाचं काम काय असतं, तर आपल्या शरीरामध्ये जी साखर असते ती पेशींपर्यंत पोचवायची असते. पण जेव्हा आपण वारंवार गोड खात असतो तेव्हा ही साखर ऊर्जा आपल्या शरीरामध्ये पाहिजे असते त्यासाठी चरबीच्या रूपामध्ये साठवली जाते, ती वापरलीच जात नाही. आणि मग जे काही आपण गोड पदार्थ खात जातो ते आपल्या शरीरामध्ये फॅट्स म्हणून साठवले जातात आणि ते बर्न होत नाही. म्हणूनच त्यामुळे आहारातून साखर आणि गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा. त्यामुळे वारंवार ते खायची देखील इच्छा होत असते आणि वारंवार भूक देखील लागत असते. सो हा होता आपला पहिला पदार्थ.
दुसरा खूपच घातक पदार्थ आहे की जो आपल्याला आपल्या आहारातून वर्ज्य करायचा आहे, ते म्हणजे मैदा आणि मैद्याचे पदार्थ. हे अक्षरशः पांढरं विष आहे. म्हणजे बिस्किट असो, पाव असो, पिझ्झा, बर्गर, नूडल्स याच्यामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट असतात. म्हणजे खूप जास्त त्याच्यावरती प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट असतात आणि ह्याच्यामध्ये फायबर कमी असतं. त्यामुळे हे खाल्लं ना की लगेच ते पचतं, पण नंतर परत एकदा आपल्याला भूक लागते आणि मग जास्त आहार घेतला जातो. सो मैदा आणि मैद्याचे पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य करा आणि अवघ्या 7 दिवसांमध्येच ना हे तिन्ही पदार्थ जेव्हा तुम्ही आहारातून काढाल ना, तुम्हाला अवघ्या 7 दिवसांमध्ये ना तुमच्या शरीरामध्ये बदल दिसू लागेल, ते देखील अक्षरशः किलोमध्ये. तर मंडळी तिसरा आणि खूपच घातक पदार्थ आहे ते म्हणजे तळलेले पदार्थ. याच्यामध्ये कॅलरीज डेन्सिटी असते. म्हणजे ना तुम्ही जे काही तळलेलं खाल त्याच्यामध्ये जरी प्रमाण कमी असेल, पण त्याच्यामध्ये कॅलरीज हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि थोडं खाल्लं तरी पोट भरत नाही. मग आपण खूप जास्त प्रमाणामध्ये हे तळलेले पदार्थ खातो, पण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज असतात आणि मग काय होतं, त्यामुळे कॅलरी डेफिसिटी तयार करणं हे कठीण होतं आणि मग ते वजन कमी करण्यासाठीच तर गरजेचं असतं. त्यामुळे हे तळलेले पदार्थ जे आहेत, मग तुम्ही सामोसा असो, वडापाव असो, हे पूर्णपणे आहारातून वर्ज्य करा. भज्या वगैरे आपण खात असतो, थोडं खाल्लं ना की आपल्याला जास्त खावंसं वाटत असतं, पण कमी प्रमाणामध्ये देखील खूप जास्त कॅलरीज असतात आणि चरबीच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये ते साठून राहतात. तर मंडळी, फक्त तुमच्या आहारामधून हे पदार्थ वर्ज्य करा. साखर, गोड पदार्थ, मैदा, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ आणि मग बघा अवघ्या 1 महिन्यामध्ये तुम्ही काय, तुमच्या आजूबाजूचे लोक देखील म्हणतील की हे काय झालं, तू असं काय फॉलो केलं की तुझं वजन झपाट्याने कमी झालं. तर मंडळी, वजन कमी करण्यासाठी कुठल्याही जादूच्या गोळ्या नाही आहेत किंवा कुठल्याही विकतच्या गोळ्या आणि पावडर घेण्याची देखील गरज नाही आहे. फक्त ह्या तुमच्या आहारातून हे 3 पदार्थ काढून टाकायचे आहेत. घरातला संतुलित आहार घ्यायचा आहे आणि जर व्यायाम करायला जमत नसेल तर ॲटलिस्ट 45 मिनिटं तुम्ही फास्ट वॉक करायचा आहे. मग बघा तुमचं शरीर कसं बदलून जाईल ते. तर मंडळी, तुम्ही जर हे करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करून बघणार आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा. तसेच तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाही, त्यांच्यासोबत देखील हा वेट लॉसचा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे हे 3 पदार्थ आहारातून काढून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि मंडळी, यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल, सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी, रात्री काय आहार घ्यायचा, तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी, वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाही. जर मी घर बसल्या माझं 30 किलो वजन कमी करू शकते, तर तुम्ही देखील करू शकता. कित्येक लोक, मोठमोठे सेलिब्रिटीज देखील त्यांचं वजन घर बसल्या कमी करत असतात, कारण ह्या काही गोष्टी असतात ते फॉलो करत असतात. जर ते करू शकता तर तुम्ही देखील करू शकता. जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. फक्त गरज आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सीची. सातत्य महत्त्वाचं आहे, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि सकारात्मक राहणं, पॉझिटिव्ह राहणं महत्त्वाचं आहे. मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.